आज मी तुम्हाला चटपटीत आणि टेस्टी असा रगडा पॅटीस कसा करायचा ते दाखवणार आहे। त्यासाठी मी हे वाटाणा घेतलेला आहे, रात्रभर भिजत ठेवला होता। आता हा वाटाणा आपल्याला शिजवून घ्यायचा आहे, जास्त पाणी घालायचं नाही। आता त्याच्यामध्ये आपण हळद घालूया, थोडीशी हळद घालायची। तर या वाटाण्याचा आपल्याला रगडा करायचा आहे, त्यासाठी आपण चांगला वाटाणा शिजवून घ्यायचा। आता हे कुकरमध्ये वाटाणा शिजवून घेते। आता रगड्यासाठी लागणारी आपण चटणी करणार आहोत। त्यासाठी हे पुदिना घेते मी, पुदिना, कोथिंबीर, आलं, लसूण आणि मिरची आणि मीठ आणि चटणीला जाडसरपणा येण्यासाठी आपण थोडंसं डाळ घालणार आहोत त्याच्यामध्ये। आता हे आधी पाणी न घालता फिरवून घ्यायची आणि नंतर मग पाणी थोडंसं घालायचं। तर आता हे मिक्सरला मी वाटून घेते। हे बघा, तुम्ही बघू शकता ही चटणी तयार आहे, किती मस्त झाली आहे, दाटसर झालेली आहे। कोथिंबीर आणि पुदिन्याची चटणी रगड्यासाठी तयार आहे। चिंच आणि खजूरची चटणी मी तुम्हाला दाखवणार नाही, कारण ती मी आधीच अपलोड केलेली आहे। तर ही कोथिंबीर आणि पुदिन्याची चटणी आहे, ग्रीन चटणी आहे, तयार आहे आपली। आता आपण टिक्की करून घेऊया। त्यासाठी एक मोठं भांडं घ्यायचं किंवा बाउल घ्यायचा। वाटाणा मी कुकरला शिजत ठेवला आहे, तोपर्यंत आपण बटाट्याची टिक्की करून घेऊया। तर हे मी बटाटे शिजवून घेतलेले, 2 बटाटे घेतलेले, ते आपण मॅश करून घेऊया। हाताने गेले तरी चालतील। आता ह्याच्यामध्ये आपण मसाले घालूया। हिरवी मिरची आहे, आलं, लसूण, कोथिंबीर सगळं मिक्स केलेलं आहे। ह्याच्यामध्ये थोडीशी हळद, जिरा पावडर, कोथिंबीर, मीठ घालूया आपण, काळं मीठ थोडं घालूया आणि साधं मीठ घालूया थोडंसं, आणि लिंबू पिळायचं। लिंबाने काय होतं, टिक्कीला आणखीन एक वेगळी टेस्ट येते, चटपटीत अशी, म्हणून लिंबू पिळायचं। आता हे मिक्स करून घेऊया। टिक्कीला बाइंडिंग येण्यासाठी मी थोडे पोहे भिजवलेले ते घालते। तर आपण हातानेच मिक्स करूया। हे बघा, सगळं मिक्स झालेलं आहे। आता आपण छोट्या छोट्या आकाराच्या किंवा मीडियम साईजची आपण टिक्की बनवून घ्यायची, किंवा असं तुम्ही गोल ठेवला आकार तरी चालेल। आता मी सगळी टिक्की अशीच करून घेते। हे बघा, मी सगळ्या टिक्की अशा करून घेतलेल्या आहेत, मीडियम साईजच्या। आता काय करायचं, हे मी कॉर्नफ्लॉवर घेतलेलं आहे। पोह्याच्या ऐवजी तुम्ही कॉर्नफ्लॉवर पण मिक्स करू शकता बाइंडिंगसाठी। तर मी हे कॉर्नफ्लॉवर घेतलेले आहे। तर हे थोडंसं कॉर्नफ्लॉवर मी टिक्कीला लावणार आहे। हे बघा, असं करून घ्यायचं, कोट करून घ्यायचं। तेलामध्ये आपली टिक्की सुटू नये म्हणून आपण हे बाइंडिंग लावतोय। हे असं फक्त कॉर्नफ्लॉवरमध्ये घोळून घ्यायचं। थोडं थोडं लावायचं। आता आपण शालो फ्राय करून घेऊया। मी पॅन गरम करायला ठेवलेला आहे। तुम्ही रगडा पॅटीस असा घरी करून बघा, हा भुकेसाठी खूप चांगला आहे। हा पोटभरीचा पदार्थ आहे। हा तुम्ही संध्याकाळच्या वेळेस करू शकता। बाहेरचं खाण्यापेक्षा हे घरी केलेलं मुलांना करून दिले तर अतिउत्तम। हे बघा, आता आपण शालो फ्राय करून घेऊया। हळू गॅसवरच ही टिक्की आपण शालो फ्राय करून घेणार आहे। गोल्डन ब्राउन करून आपण शालो फ्राय करून घेऊया। आता मी हे सगळ्या टिक्की अशीच करून घेते। तुम्हाला दिसत असेल किती कलर मस्त आलेला आहे।
अशा ब्राऊन होईपर्यंत आपण शॅलो फ्राय करून घ्यायच्या. आता हे मी काढून घेते आणि आपली टिक्की तयार आहे. रगडा वाटाणा शिजत ठेवलेला होता मी, ते झालंय का बघूया आपण. तुम्ही बघू शकता वाटाणा किती मस्त शिजलेला आहे. असा हा पूर्ण गाळ झाला पाहिजे वाटाणा शिजून. वाटाणा व्यवस्थित शिजला तर त्याचा रगडा चांगला होणार. आता ह्याच्यामध्ये आपण मीठ घालूया. टिक्की तयार आहे, ग्रीन चटणी तयार आहे आणि खजूर आणि चिंच गुळाची चटणी तयार आहे आणि हा रगडा तयार आहे. तर आता आपण सर्व करूया. आधी रगडा घालायचा थोडासा, मग टिक्की ठेवायची, नंतर पुन्हा रगडा घालायचा, चटणी घालायची, गोड चटणी, ग्रीन चटणी, थोडासा कांदा आणि थोडीशी शेव. तर आपला हा रगडा पॅटीस तयार आहे. असा घ्यायचा आणि मस्त खायचा.